नमस्कार. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधी पोटदुखी असल्याचं समजून एक महिला उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली, मात्र तपासणी दरम्यान जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिलेला काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला घरगुती उपाय करण्यात आले, मात्र वेदना वाढत गेल्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली असता परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं. यानंतर सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तपासणीत जे निष्पन्न झालं ते धक्कादायक होतं. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करताना आतड्यांमध्ये गंभीर संसर्ग आणि अनपेक्षित गुंतागुंत आढळल्याचं सांगितलं जात आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार उशिरा उपचार घेतल्यामुळे स्थिती अधिक बिघडली होती. डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याबाबत निष्काळजीपणा न करण्याचं आवाहन केलं आहे. पोटदुखी, ताप, उलट्या किंवा असामान्य वेदना अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. वेळेवर तपासणी आणि उपचार केल्यास गंभीर धोका टाळता येऊ शकतो. या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेबाबत आणि जनजागृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेकदा लोक साध्या आजारांकडे दुर्लक्ष करतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावरच रुग्णालयात धाव घेतात. मात्र अशा विलंबामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या रुग्णालय प्रशासनाने या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे. संपूर्ण तपशील समोर आल्यानंतरच परिस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे. दरम्यान डॉक्टरांनी सर्वसामान्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शरीर देत असलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी म्हणजेच सुरक्षित आयुष्य. या प्रकरणाबाबत पुढील अपडेट मिळताच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू.